नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील दुसऱ्या धड्याचं मराठी भाषांतर पाहणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे ऑन सेइंग प्लीज, शिष्टाचाराचे महत्त्व किंवा कृपया म्हटल्यावर. चला तर मग त्याचे भाषांतर प्रत्यक्ष पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष भाषांतराला सुरुवात करूया. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण लिफ्टमनचे निसंशयपणे चुकले होते. त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्यांनी लिफ्टमधून बाहेर हाकलले आणि त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावला गेला. त्याचा मुद्दा कृपया म्हणण्याचा होता. The complainant entering the lift said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This of course was carrying a comment on manner too far. लिफ्टमध्ये प्रवेश करताना तक्रारदार टॉप सर्वात वरचा मजला असे म्हणाला होता. मात्र लिफ्टमनने टॉप प्लीज असे म्हणावे अशी मागणी केली होती. ती आणि या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचे पालन करण्यास नकार तर दिलाच, पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर फेकून दिले. शिष्टाचाराच्या वागणुकीची त्याने नक्कीच आवाजवी अपेक्षा केली होती. Discourtesy is not a legal offense and it does not accuse assault and battery. If a burglar breaks into my house and knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. अशिष्ट वर्तन हा कायदेशीर गुन्हा नाही, त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. जर माझ्या घरात चोर शिरला आणि मी त्याला मारले तर कायदा मला निर्दोष ठरविल, आणि माझ्यावर हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करू देईल. It does this because the burglar and my assailtant have broken quite definite commands of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. चोराने त्या हल्लेखोराने निश्चितपणे कायदेभंग केलेला असतो, परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही किंवा अशा गोष्टींच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही, कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतःलाच मानत नाही. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Our feast would never be ideal, and the gutters of the city would run with blood all day. तेव्हा लिफ्टमन बद्दल सहानुभूती बाळगून आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. लोकांचे वर्तन आवडले नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्यांना ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालणार नाही, कारण असे झाले तर आपल्या मुठी सतत उचलल्या जातील आणि शहरातल्या गटारामध्ये दिवसभर रक्ताचे पाट वाहतील. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी वाटेल तसा वागेन आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझे संरक्षण करील. मी कितीही गर्विष्ठपणे वागेन किंवा उद्धटपणा दाखवीन तरी असभ्य वर्तन करणारा
उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला सोसावा लागणार नाही. The law does not compel me to so please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlet down my back. मिशा काढाव्या किंवा नाही, माझे केस रंगवावे किंवा पाठीवर केसांची झुलपे वाढवावी की नाही हे जसे कायदा मला सांगत नाही तसेच मला विनंती करायला, कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करीत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावले जाणे हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रकरणामध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. This does not mean that the damages are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shin for which he could have got a legal redress. मात्र याचा अर्थ हे नुकसान नगण्य किरकोळ असते असा होत नाही. लिफ्टमन कमालीचा दुखावला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्याच्या दृष्टीने ती अशिष्ट वर्तणूक म्हणजे त्याच्या सामाजिक कार्याची केलेली अवहेलना होती. त्याच्या नडगीवर कोणी लात मारली असती तर कदाचित त्याला तितके दुःख झाले नसते आणि कायदेशीर कारवाई करून त्याचे निवारणही झाले असते. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. लाथ मारल्याने होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही काळानंतर नाहीशी होते, परंतु स्वाभिमानाला लागलेली ठेच किंवा स्वत्वाला लागलेली वेदना तुमचा संपूर्ण दिवस बिघडवू शकते. I can imagine the liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. For there are few things more catching than bad temper and bad manners. मला कल्पना आहे की अवहेलना करणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागेल. याबद्दल लिफ्टमन पुढचे अनेक तास कुढत राहिला असणार आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन आपली मनस्थिती पूर्ववत करण्याचा, मानसिक संतुलन परत मिळवण्याचा एकमेव मार्ग त्याने अवलंबिला असणार, कारण वाईट परिस्थिती आणि वाईट वागणूक या गोष्टींची लागण खूप सहजपणे होत असते. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. जेव्हा सर अँथोनी ॲब्सोल्यूटने कॅप्टनला धमकावले तेव्हा कॅप्टनने बाहेर जाऊन त्याच्या माणसाला फॅगला धमकावले आणि खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारली, ज्याने लिफ्टमनला नुसते टॉप म्हटले नाही, कदाचित त्याच्या घरमालकावरचा तो राग व्यक्त करीत होता. त्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते, कारण त्याला त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळी सतावले होते. स्वयंपाकी उद्धटपणे वागली होती, कारण तिला मोलकर्णीने उद्धट उत्तर दिले होते. We infect the world with our ill humors. Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar.
आपण आपल्या गैरवर्तन आणि साऱ्या जगातील वातावरण दूषित करीत असतो. किंबहुना दैनंदिन जीवन प्रवाह गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनाचा वाटा मोठा असावा. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर्ड husband, there are 100 who live 100 of martyrdom under the shadow of a morose temper. एरवी सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री सहन करीत असते तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली त्यांचे जिने जगत असतात. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. No declause could cover the vast area of offences, and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराला सभ्यतेचा संरक्षण होऊ शकत नाही. कोणत्याही धर्मग्रंथात अशा कैक अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन आणि आपली मनस्थिती व शिष्टाचारावर नियंत्रण ठेवील असा कायदा अंमलात आणू शकत नाही. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. दिलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यास आपण बांधील असलो तरी बऱ्याच गोष्टींना त्याच्याबद्दल मला थोडी सहानुभूती वाटत असेल. आपल्या विनंती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more scarce than any law which enjoins us to be civil. हे खरे असले तरी आपल्याला सभ्यता पाळण्याची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत अस्तित्वात आहे. या ठिकाणी while it is true that there is no law that compels us to say please, आपल्याला विनंती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हा अर्थ हे लक्षात घ्यावे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service, please and thank you, are the small change with which we pay our wage as social beings. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आणि त्या सभ्यतेची पहिली आवश्यक कृती म्हणजे मिळालेल्या सेवेची पोच देणे. समाजाचा एक घटक म्हणून कृपया आणि धन्यवाद यांच्याद्वारे आपण सौजन्याच्या स्नेहाचे वंगण घालून आपण जीवनरूपी रथ सुरळीतपणे हाकीत असतो. They put our intercourse upon the basis of friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. यामुळे वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडतो. इट इज व्हेरी व्हगलर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. एखाद्या सेवेची मागणी केली असता ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ते मिळविण्याचा प्रयत्न करील. I should like to feature in this connection my friend the polite conductor. By this discriminating title I do not intend to suggest a rebuke to conductors generally. या संदर्भात माझ्या एका सौजन्यशील कंडक्टर मित्राविषयी सांगायला मला नक्की आवडेल. या सापत्नभाव दर्शवणाऱ्या शीर्षकातून इतर कंडक्टरविषयी कोणतेही मतप्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of very trying, calling better than bus conductors do.
उलटपक्षी असे काही लोकांचे गट आहेत जे त्यांच्यामध्ये अनुभवातून बस कंडक्टरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सुलाखून बाहेर पडत असतात, हे मी खात्रीने सांगू शकतो. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. प्रवाशांना आपला जन्मजात शत्रू समजणारे अनेक खडूस वैतागलेले नमुने आपल्याला वेळोवेळी भेटत असतात, ज्यांच्या मते फसवणे हाच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य हेतू असतो आणि त्यांना फक्त चढ्या आवाजात आणि दमदाटी करूनच प्रामाणिकपणाने वागण्यात भाग पाडले जाऊ शकते. बट धिस टाइप इज रेअरर दॅन इट युज्ड टू बी. I fancy the public owes much to the underground railway company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. हा प्रकार होता त्यापेक्षा दुर्मिळ आहे. रेल्वे कंपनीकडून त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून विशेष आग्रह धरीत आहे, त्याची काळजी घेतली जात आहे अशी कल्पना करायला मला आवडेल. असे झाले तर प्रवाशांचा प्रवास सुकर होईलच, त्याचबरोबर एक मोलाची सामाजिक सेवाही घडेल. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. म्हणूनच इतर सर्व कंडक्टर वर्गाविषयी कोणतीही अपमानकारक भावना न बाळगता मी त्या वर्गाच्या एका विशिष्ट सदस्याला सलाम करू इच्छितो. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. एके दिवशी बसमध्ये उडी मारून चढल्यावर खिशात पैसे न बाळगता आपण घराबाहेर पडलो आहोत हे माझ्या लक्षात आले आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची मला सर्वप्रथम जाणीव झाली. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know that tale old trick. Now then off you go." हा शोध लागल्यावर काय वाटते, कोणत्या समिश्र भावना मनात येतात याचा प्रत्येकाला अनुभव आलेला असणार. एक म्हणजे तुम्ही मूर्ख आहात किंवा त्याहून वाईट म्हणजे लबाड आहात असा समज होऊ शकतो. या विचाराने तुम्ही स्वतःवर वैतागता आणि त्यावेळी हो मला ही जुनी युक्ती पक्की ठाऊक आहे, तेव्हा आता उतरा खाली, तुमच्याकडे थंडपणे पाहत जर कंडक्टर म्हणाला तर तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटत नाही. And even if the conductor is good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. त्यातून जरी तो कंडक्टर सद्गृहस्थ असला आणि त्याने तुम्हाला सहजपणे उतरू दिले तरी तुम्हाला परत जावे लागते, तुमची गैरसोय होते आणि कदाचित तुमची ट्रेन किंवा ठरलेली भेटही चुकते. Having searched my pocket in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest as I face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. खिशात कुठेतरी भरकटलेली काही चिल्लर नाणी सापडतात का पाहावे म्हणून मी माझे खिसे तपासले आणि आपण पूर्णपणे कफलक आहोत हे ध्यानात आल्यावर मी कंडक्टरला शक्य तितक्या प्रामाणिक चेहऱ्याने म्हटले की मी भाडे देऊ शकत नाही आणि पैशासाठी मला परत जावे लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ दॅट ऑल राईट सेड ही. अहो तुम्हाला उतरून जाण्याची गरज नाही, राहू दे काही हरकत नाही, तो म्हणाला. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर
on me. Oh, I'll book you through, he replied. Where did you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. बरं, मी म्हणालो, पण माझ्याजवळ एकही पैसा नाही. ठीक आहे, मी तुमचे तिकीट काढतो, त्याने उत्तर दिले. तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारत त्यांनी तिकिटांचे बंडल सफाईदारपणे हाताळले की जणू तो मला बँक ते हाँगकाँगपर्यंत कुठलेही तिकीट देण्यास तयार होता. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? Oh, you will see me someday, all right, he said cheerfully. He returned to go. मी त्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानत मला कुठे जायचे आहे ते सांगितले आणि तो तिकीट देत असताना त्याला विचारले, पण याचे भाडे मी कुठे पाठवू? आहो, आपली पुन्हा कधीतरी गाठ पडेलच की, तो हसत म्हणाला आणि मागे वळला. And then luckily my fingers still wandering in the corner of my pocket lightened on a ceiling and account was squared, but that fact did not lessen the glow of pleasure which so good nature and action had given me. तेवढ्या सुदैवाने अजूनही किसे चाचपणाऱ्या माझ्या बोटांना खिशाच्या कोपऱ्यात एक शिलिंग नाणे सापडले आणि मी हिशोब चुकता केला, पण त्यामुळे एका चांगल्या कृत्यामुळे माझ्या मनावर जी प्रसन्नतेची लहर उमटली होती ती जराही कमी झाली नाही. A few days after my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. काही दिवसानंतर बसच्या वरच्या मजल्यावर वाचत बसलो असताना नेमका माझा दुखरा अंगठा जोरात तुडवला गेला. काहीसा राग आणि बरीचशी वेदना झाल्यामुळे मी वर पाहिले तर माझ्या त्या मित्राची प्रसन्न मुद्रा मला दिसली. Sorry sir, he said. I know these are heavy boots gotten because my own feet get trod on so much, and now I am treading on other people's. Hope I didn't hurt you sir. Sorry sir, तो म्हणाला, हे बूट जाड आहेत मला माहीत आहे, पण हे घ्यायचे कारण माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जातात, पण आता मी इतर लोकांच्या पायावर पाय देत आहे. सर, तुम्हाला इजा झाली नाही अशी मी आशा करतो. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. After this I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearings. मला वेदना होत होती, पण तो इतक्या आपुलकीने त्याविषयी बोलला की मी आपसुकच मला काही झाले नाही असे ठासून सांगितले. त्यानंतर मी त्याच्या बसमध्ये चढत असे तेव्हा मी त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या चांगले वागण्याच्या वृत्तीविषयी मला मनपूर्वक आनंद वाटू लागला. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give some the tip that there was room inside. With old people he was considerate as a son, and with children as solicitous as a father. त्याच्याकडे संयमाचा अमर्याद साठा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास घडवण्याची उपजत देणगी असावी असे मला वाटले. कधी पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगायला तो पायऱ्या चढून वर जात असे. माझ्या लक्षात आले, वृद्ध लोकांशी तो पोटच्या मुलाच्या मायेने वागे तर लहान मुलांशी एखाद्या वडिला इतका काळजी वाहू. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. तरुण लोकांसाठी त्याच्या मनात विशेष करून जिव्हाळा होता आणि तो त्यांच्याबरोबर नेहमी थट्टा मस्करी करीत असे. If he had a blind man on board, it was not enough so to set him down safely on the pavement. He would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner.
or otherwise safely on his way. कुणी अंध व्यक्ती असेल तर त्याला पदपथावर सुरक्षितपणे खाली उतरवून तो थांबत नसे तर तो स्वतः त्याला रस्त्यापलीकडे किंवा कोपऱ्यापर्यंत नाही तर त्याच्या मार्गावर सुखरूपपणे सोडेपर्यंत समोरच्या बिलला थांबायला सांगत असे. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. थोडक्यात म्हणजे तो वातावरण सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याचे असे वातावरण निर्माण करीत असे की त्याच्याबरोबरचा प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा होता हे मला जाणवले. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. It is with manners as with the weather. असभ्यतेचा अनुभव आला की आपल्यातील बहुतेक लोक स्वतःही असभ्यपणे वागू लागतात. मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासाचा स्वतःवर परिणाम न होऊ देणारी एखादी संस्कारहीन व्यक्ती अपवादानेच आढळेल. शिष्टाचाराचेही हवामानासारखेच असते. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats, and a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. Keats म्हणतात, एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तींनाही उल्हासित करतो, त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्ती देखील एखाद्या उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता रुजवू शकते. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address and good-humored bearing infected his passengers. म्हणूनच त्या सुसंस्कृत कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे आणि त्याची सभ्यता, सलोख्याचे वर्तन व खिलाडू वृत्ती त्याच्या प्रवाशांमध्येही पसरत असे. In lightening their spirits, he lightened his own task. His gaiety was not a wasteful luxury, but a sound investment. त्यांची मनेही हलकी करताना तो आपले काम अधिक हलके करीत असे आणि त्याची प्रसन्नता उत्साह व्यर्थ नव्हता, तर ती एक मोलाची गुंतवणूक होती. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. It cannot be too widely diffused in a rather drab world. आजकाल माझ्या बस मार्गावर त्याची भेट होत नाही, पण आपला प्रसन्नतेचा प्रकाश तो दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवत असेल अशी मला आशा आहे. And I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. या नीरस कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरवणे इतके सोपे नाही. त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर स्तुतिपर भाषण लिहिल्याबद्दल मी कदापि दिलगिरी व्यक्त करणार नाही. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why I lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. वर्ड्सवर्थ जर एका गरीब जळवा गोळा करणाऱ्याकडून कुठलाशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य सेवा देखील किती सन्माननीय असू शकते हे दाखवून देणाऱ्याकडून काही लोकांनी तरी आचरणाचे धडे घेण्यास मला काही हरकत वाटत नाही. It is matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. दैनंदिन जीवनातल्या वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतीवर, शिष्टाचारावर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झाले आहेत. ती गोष्ट सर्वमान्य आहे, परंतु
आपल्याला जर परस्परांचे जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचे असेल तर ते शिष्टाचार परत आणले पाहिजेत. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol and the law is necessary institution for society, that it is still somewhat lower than the angels. कायद्याचा बडगा दाखवून आपण ते परत मिळवू शकत नाही. अजून तेवढा सुसंस्कृत नसलेल्या आपल्या समाजासाठी पोलीस हा एक गरजेचा घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक संस्था आहे. But the law can only protect us against material attack, nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे लिफ्टमनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धत आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated. त्याने कृपया म्हणणाऱ्या त्या सद्गृहस्थाशी विनयशील पद्धतीने वर्तन केले असते तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला घेऊ शकला असता असे त्याला सुचवावे असे मला वाटते. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. The polite man may lose the material advantages, but he always has the spiritual victory. त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील असा विजय मिळवता आला असता आणि तो खरा विजय ठरला असता. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावत असेल परंतु त्याचा आध्यात्मिक नैतिक विजय नेहमी होतो. I comment to the liftman of a story of Chesterfield. In his time, the London streets were without the pavement of today, and the man who took the wall had the driest footing. लिफ्टमनला चेस्टरफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे. त्या काळी लंडनच्या रस्त्यावर आजच्यासारखे बांधीव फुटपाथ नव्हते. जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. एक दिवस चेस्टरफील्डरला रस्त्यात भेटलेला एक माणूस म्हणाला की मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही. त्यावर मान झुकून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड उत्तरला, मी नेहमीच देत असतो. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. त्याने घेतलेला बदला, दिलेले हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखला ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते हे लिफ्टमनला पटेल अशी मला आशा आहे. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू.